नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक वैशाली कोस्केवार कर्णेवार या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते. मागील व्हिडिओमध्ये आपण शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिक वाद यामध्ये प्रादेशिक संघटनेबद्दल माहिती बघितलेली आहे. प्रादेशिक संघटना किंवा क्षेत्रीय संघटना म्हणजे काय? तर आता भाग 7 मध्ये आपण काही प्रादेशिक संघटना तुमच्या अभ्यासक्रमाला दिलेल्या आहेत. त्या शीतयुद्धोत्तर काळातील काही प्रादेशिक संघटनांचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. तर यामध्ये पहिली प्रादेशिक संघटना आहे युरोपीय संघ. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, त्यानंतर तिसऱ्या महायुद्धापर्यंत परिस्थिती जाऊन पोहोचलेली होती, म्हणजे शीतयुद्धाच्या रूपाने. पण वेळीच शीतयुद्धाला आवर घातल्या गेला आणि सोव्हिएत युनियनचं विघटन झालं. अमेरिका एकमेव महासत्ता बनली. म्हणून आता प्रत्येक राष्ट्राला असं वाटत होतं की आपणही शक्तिशाली व्हावं आणि याच्यासाठी एकमेकांमध्ये सहकार्य निर्माण करण्याची आवश्यकता या राष्ट्रांना वाटू लागली. म्हणून युरोपीय संघ किंवा युरोपियन युनियन ही एक प्रादेशिक संघटना आहे. तर या संघटनेचं स्वरूप कसं आहे? तर युरोपकडील एकूण 28 देश एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्यामध्ये सहकार्य निर्माण करण्यावर भर दिला. एकमेकांमध्ये सहकार्य निर्माण करणं, समन्वय ठेवणं, एकमेकांमध्ये आयात निर्यात करणं, आर्थिक जे काही संबंध आहेत ते संबंध वाढवणं, यावर या संघटनेनं आपल्याला भर दिलेला दिसून येतो. तर युरोपीय संघाची सुरुवात आर्थिक सहकार्य दृढ करणारी संस्था म्हणून झाली आणि याच धर्तीवर युरोपीय संघाची स्थापना झाली. त्यामागची कल्पना अशी होती की जेव्हा देश एकमेकांशी व्यापार करतील तेव्हा ते आर्थिकरित्या परस्परांवर अवलंबून असतील. त्यामुळे त्यांच्यामधील संघर्ष टळू शकेल आणि संघर्ष टाळणं आणि सहकार्य एकमेकांमध्ये निर्माण करणं, सहकार्याची भावना निर्माण होणं, हा मुख्य उद्देश या प्रादेशिक संघटना निर्माण करण्यामध्ये होती. म्हणून संघर्ष टाळण्यासाठी या युरोपीय संघ या प्रादेशिक संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे. याच्या आधी आपण बघितलं की शीतयुद्धाच्या आधी युरोपीय कोळसा व पोलाद समुदाय आणि युरोपीय आर्थिक समुदाय या दोन संघटना शीतयुद्धाच्या पूर्वी स्थापन करण्यात आलेल्या होत्या. 1951 आणि 1957 साली या संघटना स्थापन करण्यात आलेल्या होत्या आणि पुढे जाऊन शीतयुद्ध संपल्यानंतर पुढे या सर्व संघटना एकमेकांमध्ये विलीन झाल्या. कुठल्या? युरोपीय कोळसा व पोलाद समुदाय आणि युरोपीय आर्थिक समुदाय या ज्या काही संस्था होत्या त्या एकमेकांमध्ये विलीन झाल्या आणि याला युरोपीय समुदाय असं म्हणून ओळखल्या गेलं. त्यानंतर 1973 मध्ये एका कराराअंतर्गत युरोपीय संसद निर्माण करण्यासाठी एक करार करण्यात आला होता. 1980च्या दशकात युरोपीय संघाची एक बाजारपेठ तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू होऊन 1993 मध्ये ती प्रक्रिया पूर्ण झाली आणि 7 फेब्रुवारी 1992 रोजी मास्त्रिक्ट करार अंमलात येऊन युरोपीय संघाची स्थापना झाली. तर अशा पद्धतीनं युरोपीय संघ, युरोपियन युनियन ही प्रादेशिक संघटना या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. या करारामुळे सहकार्याचा परीघ वाढला. सहकार्याचा परीघ वाढला म्हणजे एकूण 28 देशांमध्ये संबंध आला, आर्थिक संबंध आला, सामाजिक संबंध आला, आयात निर्यातीच्या बाबतीमध्ये संबंध आला आणि म्हणून त्याचा परीघ, संबंधाचा परीघ या ठिकाणी वाढत गेलेला आपल्याला दिसून येतो. आणि या युरोपीय संघाचं अजून एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य काय आहे
तर या युरोपीय संघाने आर्थिक एकसंघता साधण्यासाठी त्यांचं जे चलन आहे ते चलन एकच ठेवण्यात आलेलं आहे. 28 देश असूनही प्रत्येक देशाचं चलन वेगळं न ठेवता त्यांनी एकच चलन ठेवलं आणि ते चलन म्हणजे युरो चलन होय. जेव्हा आपल्याला दुसऱ्या देशामध्ये जायचं असते तेव्हा आपल्याकडचा पैसा, भारताचा पैसा अमेरिकेमध्ये वापरता येतो का? नाही. तर त्याला डॉलरमध्ये रूपांतर करून घ्यावं लागत असतं. मग त्या ठिकाणी बऱ्याच अडचणी येतात. म्हणून ते होऊ नये आणि सहजासहजी आर्थिक संबंध निर्माण करता यावेत म्हणून त्यांनी युरो नावाचं एक चलन या ठिकाणी ठेवण्यात आलं. या करारातून आर्थिक पातळीवर एकीकरण होऊन युरो या समान चलनाचा उदय झाला. युरो हे युरोपीय संघामधील 28 पैकी 19 देशांचे अधिकृत चलन आहे. म्हणजे 28 देशापैकी 19 देशांनी युरो या चलनाचा स्वीकार केलेला दिसून येतो. तर याला युरोझोन राष्ट्रे असं म्हणतात. हे जे 19 राष्ट्र आहेत त्याला काय म्हणतात? युरोझोन राष्ट्रे. निव्वळ आर्थिक संघटनांच्या दृष्टीने सुरू झालेली युरोपीय सहकार्याची प्रक्रिया विकसित होऊन आता हे संघटन हवामान बदल, पर्यावरण, आरोग्य, परराष्ट्र संबंध, सुरक्षा व स्थलांतर अशा विविध धोरण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. तर आपण बघितलं प्रादेशिक संघटनांचे उद्देश काय आहे? पर्यावरणाच्या संरक्षणासाठी या संघटना स्थापन करण्यात आलेल्या आहेत. एकमेकांमध्ये सहकार्य निर्माण करण्यासाठी या संघटना स्थापन करण्यात आलेल्या आहेत. एकमेकांमधील संघर्ष संपवण्यासाठी या संघटना स्थापन करण्यात आलेल्या आहेत. तसंच या युरोपीय संघाचा सुद्धा निव्वळ आर्थिक घटक हा नसून त्यामध्ये हवामान बदल, पर्यावरण, आरोग्य, परराष्ट्र संबंध, सुरक्षा व स्थलांतर अशा विविध धोरण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. त्यानंतर शेंगेन प्रदेशाची निर्मिती ही युरोपीय संघाची सगळ्यात मोठी कामगिरी आपल्याला दिसून येते. तर आता हे शेंगेन प्रदेश काय आहे? शेंगेन करार हा 1985 साली केला गेला, ज्याद्वारे सगळ्या सदस्य देशांमधील अंतर्गत सीमारेषा नष्ट करण्यात आल्या. अंतर्गत सीमारेषा नष्ट करण्यात आल्या. तर इतकं सहकार्य वाढवण्यावर त्या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे की हे राष्ट्र वेगवेगळे नसून एकच आहेत असं निर्माण होण्यासाठी या राष्ट्रांच्या अंतर्गत सीमारेषा नष्ट करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून आयात निर्यात करणं सोपं व्हावं, जाणं येणं सोपं व्हावं आणि एकमेकांमध्ये सहकार्याची भावना वाढीस लागावी, हा उद्देश त्या ठिकाणी होता. फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, लक्झमबर्ग आणि नेदरलँड या 5 युरोपियन देशांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. हा करार लक्झमबर्ग देशाच्या दक्षिणेकडील शेंगेन या खेडेगावात करण्यात आला. शेंगेन व्हिसा हा युरोपमध्ये सर्वत्र वापरला जाणारा व्हिसा आहे. शेंगेन प्रदेशांतर्गत सीमा नाहीत. या प्रदेशात न केवळ युरोपीय संघाचे सदस्य परंतु सदस्य नसणारे व्यापारी आणि पर्यटक हेही एका देशातून दुसऱ्या देशात सहजरित्या व मोकळेपणाने प्रवास करू शकतात. या प्रवासात त्यांना तपासणी आणि चौकशीला सामोरे जावे लागत नाही. सद्यस्थितीत युरोपीय संघातील 28 पैकी 22 देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत. तर हे झालं शेंगेन प्रदेश. या ठिकाणी नकाशा दिलेला आहे. त्यामध्ये शेंगेन आणि युरोपियन युनियनचे सदस्य असलेले राष्ट्र पिवळ्या बदामी रंगामध्ये आहेत. त्यानंतर थोड्या डार्क रंगामध्ये शेंगेनचे सदस्य नसलेले युरोपियन युनियनचे सदस्य आहेत आणि त्यानंतर तिसऱ्या रंगाच्या नकाशामध्ये युरोपियन युनियनचे सदस्य नसलेले शेंगेनचे सदस्य आहेत. तर या नकाशावरून तुम्हाला याची माहिती मिळेल. त्यानंतर
आता या युरोपीय संघाच्या बाबतीत अजून एक महत्त्वपूर्ण घटना आहे, ती म्हणजे ब्रेक्झिट. आता आपल्याला हा भाग अभ्यासाला नाही, पण तरी देखील त्यावर आपण थोडक्यात चर्चा करू. ब्रेक्झिट म्हणजे काय? तर 2016 साली ब्रिटिश नागरिकांनी जनमताद्वारे युरोपीय संघ सोडण्याचा निर्णय घेतला. तर ब्रिटन हे राष्ट्र युरोपीय संघाचा सदस्य आहे, पण यातून बाहेर पडण्याची जी प्रक्रिया झालेली आहे किंवा हे जे राष्ट्र बाहेर पडलेलं आहे त्याला ब्रेक्झिट असे म्हणतात. 31 जानेवारी 2020च्या मध्यरात्री युनायटेड किंगडमने औपचारिकरित्या युरोपियन युनियनचे सदस्यत्व समाप्त केले. या प्रक्रियेला ब्रेक्झिट असे नाव दिले गेले. ब्रेक्झिट हे ब्रिटिश राष्ट्रवादाच्या बाजूने मांडलेले आग्रही मत आहे. राज्यसंस्था ही संकल्पना आजही आपले महत्त्व टिकून आहे, हे यातून सिद्ध होते. या अनुषंगाने तर आता आपल्याला असं म्हणता येईल की युरोपियन युनियनमध्ये एकूण किती सदस्य आहेत? 27. कारण ब्रिटन हे राष्ट्र या युरोपीय संघातून 31 जानेवारी 2020 ला बाहेर पडले आणि त्याच घटनेला या ठिकाणी ब्रेक्झिट असं म्हणतात. तर आता हा जो नकाशा आहे किंवा ही जी माहिती आहे यावरून तुमच्या लक्षात येईल की युरोझोन ची राष्ट्रे कोणकोणती आहेत, शेंगेन क्षेत्रामध्ये असलेली राष्ट्रे कोणकोणती आहेत आणि युरोपियन युनियनचे सदस्य असलेली राष्ट्र कोणकोणती आहेत याची नावासहित माहिती या तक्त्यामध्ये या ठिकाणी दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही झाली आपली पहिली प्रादेशिक संघटना युरोपीय संघ किंवा युरोपियन युनियन. तर अशा पद्धतीनं या प्रादेशिक संघटनेचं स्वरूप आपल्याला सांगता येईल. त्यानंतर दुसरी प्रादेशिक संघटना आहे सार्क, SAARC, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन असं या सार्कचं पूर्ण नाव आपल्याला सांगता येईल. तर सार्क ही एक क्षेत्रीय संघटना किंवा प्रादेशिक संघटना आहे. तर 1985 साली बांगलादेश मधील ढाका या ठिकाणी सार्क संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे. सुरुवातीच्या काळात सार्क मध्ये भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका व मालदीव असे 7 देश सदस्य होते आणि 2007 मध्ये अफगाणिस्तानचा 8वा सदस्य म्हणून समावेश केला गेला. चीन, अमेरिका, युरोपीय महासंघ यांच्यासह 9 देश व संघटनांना सार्क मध्ये निरीक्षक दर्जा बहाल करण्यात आला आहे. दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करण्यासाठी सार्कची निर्मिती करण्यात आली. या अनुषंगाने दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार 1993 साली अस्तित्वात आला. पुढे दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र ही सार्कची मुक्त व्यापार व्यवस्था 2006 मध्ये एका करारामुळे कार्यान्वित झाली, ज्यामुळे 1993 ची सार्क व्यापार व्यवस्था या ठिकाणी संपुष्टात आली. तर हे सार्कचं बोधचिन्ह, या बोधचिन्हावरून आपल्याला सार्क संघटना लक्षात येते. त्यानंतर सार्क संघटनेमागची काही उद्दिष्टे आहेत. तर दक्षिण आशियातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावून लोकांचे कल्याण साधणे हे एक उद्दिष्ट सार्क संघटना स्थापन करण्यामागे होतं. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट किंवा दुसरा उद्देश आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात विकासाची गती वाढवणं. त्यानंतर तिसरं उद्दिष्ट लोकांना सन्मानाने राहण्याच्या संधी उपलब्ध करून देणे.
चौथं उद्दिष्ट दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, एकमेकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, एकमेकांच्या मध्ये विश्वासाचे आणि सहकार्याचे वातावरण निर्माण करणे, इतर विकसनशील राष्ट्रांबरोबर सहकार्याची भावना वाढीस लावणे. त्यानंतर आठवं उद्दिष्ट परस्परात आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षेत्रात सहकार्य साधणे. नववं उद्दिष्ट आहे सामूहिक हितासाठी सहकार्याची भावना वाढीस लावणे. 10वं वैशिष्ट्य आहे वेगवेगळ्या क्षेत्रातील संघटनांच्या बरोबर सहकार्य वाढीस लावणे. तर अशा पद्धतीनं सार्क संघटनेची ही उद्दिष्टे आपल्याला सांगता येतील. त्यानंतरची तिसरी प्रादेशिक संघटना आहे बिमस्टेक, BIMSTEC. हे बिमस्टेक या प्रादेशिक संघटनेचं बौद्ध चिन्ह किंवा लोगो आहे. तर बिमस्टेक बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टर टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन म्हणजेच बिमस्टेकची स्थापना 1997 मध्ये झाली. बिमस्टेकमध्ये बंगालच्या उपसागरालगतच्या व इतर जवळच्या भागांमधील एकूण 7 सदस्य देश सामील आहेत. त्यात दक्षिण आशियामधील बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ, श्रीलंका असे 5 देश, तर आग्नेय आशियातील 2 देश म्हणजेच म्यानमार आणि थायलंड यांचा समावेश आहे. बिमस्टेक दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया 2 प्रदेशांना जोडणारा दुवा आहे. म्हणजे या संघटनेमध्ये दक्षिण आशियातील काही राष्ट्र आणि आग्नेय आशियातील काही राष्ट्र. दक्षिण आशियातील कोणते? बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ, श्रीलंका आणि आग्नेय आशियातील म्यानमार आणि थायलंड. म्हणून आग्नेय आशिया आणि दक्षिण आशिया या 2 प्रदेशांना जोडणारा दुवा म्हणजे बिमस्टेक आहे. वेगवान आर्थिक विकासाला चालना देणे आणि सर्वांच्या स्वारस्यांच्या विषयावर सहकार्य घडवून आणणे. स्वारस्य म्हणजे ज्या विषयामध्ये या राष्ट्रांना रस आहे त्या विषयावर सहकार्य घडवून आणणे हे बिमस्टेकचे प्रमुख कार्य आहेत. अशा रीतीने ही झाली तिसरी संघटना बिमस्टेक. त्यानंतरची संघटना आहे ब्रिक्स. त्यानंतरची प्रादेशिक संघटना आहे ब्रिक्स. हे झालं ब्रिक्सचं लोगो किंवा बोध चिन्ह. त्यामध्ये या नावातच ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका म्हणजेच ब्रिक्स, BRICS. तर ब्रिक्स ही संघटना 2009 साली ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या पुढाकाराने आकारास आली. कारण रशिया, भारत आणि चीन या देशांमध्ये जगातील 1/4 पेक्षा जास्त जमीन आणि लोकसंख्या आहे. म्हणून ही राष्ट्रे नव्याने उदयास येणारी किंवा विकास करणारी राष्ट्र आहेत. म्हणून त्या राष्ट्रांना घेऊन या ठिकाणी ही ब्रिक्स प्रादेशिक संघटना स्थापन करण्यात आलेली आहे. या राष्ट्रांच्या नावातील आद्याक्षर घेऊन या संघटनेचं नाव, या संघटनेला ब्रिक्स असं नाव देण्यात आलेलं आहे. 2010 मध्ये त्यात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला. ब्रिक्स मधील सदस्य विकसनशील किंवा नवीन औद्योगिक देश म्हणून ओळखले जातात. मोठ्या व वेगाने वाढणाऱ्या या अर्थव्यवस्थेचा
प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर बऱ्यापैकी प्रभाव असतो. ब्रिक्सचे सर्व सहभागी देश हे G20 किंवा G20 चे सभासद आहेत. तर आपल्याला इथून पुढे G20 किंवा G20 ही सुद्धा प्रादेशिक संघटना या ठिकाणी बघावयाची आहे. त्यानंतरची संघटना आहे शांघाय सहकार्य संघटना म्हणजे SCO. हे आहे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचं लोगो किंवा बोध चिन्ह. तर शांघाय सहकार्य संघटना 2001 मध्ये चीन, रशिया तसेच कझाकस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या रशिया लगतच्या देशांनी एकत्र येऊन SCO संघटनेचे गठन केले. पुढे 2016 साली भारत आणि पाकिस्तान या संघटनेचे सदस्य झाले. गेल्या काही वर्षात या संघटनेने दहशतवादाविरुद्ध सहकार्याच्या दिशेने महत्वाची पावले उचलली आहेत. राजकीय संवाद, चर्चा व आर्थिक सहकार्य याद्वारे शांतता व स्थैर्य राखणे हे या संघटनेच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक आहे. या व्यतिरिक्त व्यापार, संशोधन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये सहकार्याला ही संघटना चालना देते. आणि त्यानंतर शेवटची प्रादेशिक संघटना आपल्या अभ्यासक्रमाला असलेली आहे G20 किंवा G20. तर हे G20चं बोधचिन्ह किंवा लोगो. त्यानंतर या G20 मध्ये सहभागी असलेले राष्ट्र, G20 या प्रादेशिक संघटनेमध्ये सहभागी असलेले राष्ट्र कोणकोणते आहेत? तर ऑस्ट्रेलिया आहे, अर्जेंटिना आहे, तुर्कस्तान आहे, जपान आहे, कॅनडा, जर्मनी, ब्राझील, युनायटेड किंगडम, साऊथ आफ्रिका, फ्रान्स, इटाली, सौदी अरेबिया, इंडिया, इंडोनेशिया, चायना, मेक्सिको, रशिया, युरोपियन युनियन, साऊथ कोरिया आणि USA. तर यातील अनेक राष्ट्र ब्रिक्स या संस्थेचे सभासद आहेत. युरोपियन युनियन आणि 19 इतर राष्ट्रांची सरकारे आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांची 1999 मध्ये G20 किंवा G20 नावाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठ तयार करण्यात आले. आणि त्याचा मुख्य उद्देश हा आर्थिक स्थैर्याबाबत चर्चा करणे हा होय. 2008 पासून G20 चा शिखर परिषदांमध्ये राष्ट्रप्रमुख किंवा राष्ट्राध्यक्ष तसेच त्यांचे अर्थमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री भाग घेताना दिसतात. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, जपान यासारखी विकसित राष्ट्रे G20 चे सभासद आहेत. विकसित आणि विकसनशील राष्ट्रांच्या दरम्यान चर्चा होण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे. G20 मध्ये भारताने सातत्याने सक्रिय सहभाग घेतलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने ह्या काही प्रादेशिक संघटना शीतयुद्धोत्तर काळातील आहेत आणि त्या संघटना या ठिकाणी आपण बघितलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं हे पहिलं प्रकरण आपलं शेवट होत आहे. या पाठात आपण 1991 पासूनच्या जागतिक राजकारणातील काही महत्त्वाच्या घटना आणि कल पाहिले. सोव्हिएत महासंघाच्या ऱ्हासानंतरच्या महत्त्वाच्या अशा बदलांचा आपण आढावा घेतला. तर अशा पद्धतीनं आपलं पहिलं प्रकरण 1991 नंतरचे जग म्हणजे सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यानंतर जागतिक राजकारणामध्ये ज्या काही ठळक घटना आणि घडामोडी घडल्या त्या
घटनांचा आणि घडामोडींचा अभ्यास आपण या पहिल्या प्रकरणामध्ये बघितलेला आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. याच्या नंतर आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत.